नमस्कार। आज आपण पोह्यांच्या पापडची रेसिपी बघणार आहे। उन्हाळी वाळवण्यासाठी आपण पोह्यांचे पापड कसे बनवायचे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। हे पापड बनवण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करण्याची आवश्यकता नाही। जेव्हा आपल्याकडे वेळ असेल तेव्हा आपण हे पापड बनवू शकतो। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी पापड बनवण्यासाठी या ठिकाणी मी पोहे घेतलेले आहेत। हे जाड पोहे आहेत। कांदे पोहे बनवण्यासाठी आपण जे पोहे वापरतो तेच हे पोहे आहेत। या डब्याने मी एक डबा मोजून असे पोहे घेतलेले आहेत। तुम्ही घरातील कोणत्याही भांड्याने हे पोहे मोजून घेऊ शकता। त्यानंतर आता आपल्याला या पोह्यांची बारीक अशी पावडर बनवून घ्यायची आहे। त्यासाठी मी या ठिकाणी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे, कारण माझे कमी प्रमाणात पोहे असल्यामुळे एकाच भांड्यामध्ये बसलेले आहेत सगळे। चला तर मग आपण आता याची एकदम बारीक अशी पावडर बनवून घेऊया। आता मी पोह्यांची बारीक अशी पावडर बनवून घेतलेली आहे। त्यानंतर आता आपल्याला या पावडरमध्ये पाणी टाकून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। ज्या डब्याने आपण पोहे घेतले त्या डब्यानेच आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे। नॉर्मल पाणी घेतलेलं आहे मी। एक डबा पाणी टाकून हे मिक्सरला फिरून घेतलं। अजूनही हे पीठ मला थोडं जाडच वाटत आहे, त्यामुळे मी यामध्ये आणखी अर्धा डबा पाणी टाकून परत हे फिरून घेणार आहे। आपल्याला अगदी फाईन अशी पेस्ट याची बनवून घ्यायची आहे। परत मी एकदा मिक्सरला हे छान बारीक करून घेते। पीठ छान एकसारखं बारीक असलं की पापड सुद्धा खूप छान येतात, अजिबात फाटत नाही। हे बघा, मी परत एकदा मिक्सरला हे फिरून घेतलं आणि छान बारीक अशी पेस्ट याची बनवून घेतलेली आहे। आता मी हे एका जाडबुडाच्या कढईमध्ये काढून घेणार आहे। ज्या कढईमध्ये मी पीठ शिजवणार आहे त्यामध्येच मी हे काढून घेणार आहे। या प्रकारे आपल्याला अगदी बारीक असं करून घ्यायचं आहे। पीठ बारीक करण्यासाठी मी टोटल 1.5 डबा असं पाणी वापरून घेतलेलं आहे। त्यानंतर उर्वरित पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। ज्या डब्याने आपण पोहे घेतलेले होते त्या डब्याने आपल्याला टोटल 5 डबे पाणी पाहिजे। आता मी 3.5 डबे यामध्ये पाणी टाकून घेणार आहे। 1 वाटी पोह्यांसाठी 5 वाटी पाणी अगदी परफेक्ट प्रमाण आहे। आता हे मिश्रण आपल्याला पाण्यामध्ये छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसवर कढई ठेवायच्या आधीच आपल्याला खालीच हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ खाली छान मिक्स करून घेतल्यामुळे मिश्रणामध्ये अजिबात गाठी होत नाही आणि शिजताना अगदी छान एकसारखं शिजलं जातं। तुम्ही बघू शकता आता मी सगळ्या गाठी अशा मोडून घेतल्या आहे। आता हे मिश्रण अगदी छान असं पातळसर तयार झालेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही यामध्ये छोटा अर्धा चमचा पापडखार सुद्धा टाकू शकता, पण मी यामध्ये पापडखार टाकणार नाही। मी यामध्ये पापड मसाला टाकणार आहे थोडासा। हे पापड बनवताना जर आपण थोडासा पापडखार किंवा पापड मसाला वापरला तर आपले पापड खूप छान खुसखुशीत असे बनून तयार होतात। आता हे मिश्रण आपल्याला गॅसवरती ठेवून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवरती हे मिश्रण छान शिजवून घ्यायचं आहे। चमच्याने हे पीठ सतत हलवत राहायचं आहे। त्यानंतर हे बघा, या ठिकाणी मी 1 चमचा असा पापड मसाला कुटून घेतला आहे खलबत्त्यामध्ये थोडासा। आता हा पापड मसाला सुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मिश्रण आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे, नाहीतर लगेचच खाली लागण्याची शक्यता असते। मध्यम गॅसवरती आपल्याला याची एक उकळी काढून घ्यायची आहे मिश्रणाची। त्यानंतर आता मी पापड मसाला सुद्धा छान असा मिक्स करून घेतलेला आहे पिठामध्ये। या पिठाला एक उकळी येण्यासाठी 10 ते 15 मिनिट लागतात मध्यम गॅसवरती आणि पूर्ण पीठ शिजण्यासाठी आपल्याला 30 ते 35 मिनिट असा वेळ लागतो। हे मिश्रण आपल्याला सुरुवातीला जरी अगदी पातळ दिसत असलं तरी मिश्रण जसं जसं शिजत जाते तसं तसं ते घट्ट होण्यास सुरुवात होते। 10 ते 15 मिनिटांनंतर आपल्या मिश्रणाला छान अशी उकळी आलेली आहे। त्यानंतर परत हे मिश्रण आपल्याला मंद गॅसवरती 20 मिनिट आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे। उकळी आल्यानंतर हे मिश्रण आपल्याला मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे। तुम्ही जर प्रमाण कमी जास्त घेत असाल तर पीठ शिजण्यासाठी वेळ कमी जास्त लागू शकतो। हे बघा, मिश्रणावरती हलकीशी साय आलेली आहे। आता समजायचं की आपलं मिश्रण छान असं शिजून तयार झालेलं आहे। तरीसुद्धा मी 5-1 मिनिट अजून हे शिजवून घेणार आहे, म्हणजे टोटल मला हे मिश्रण शिजण्यासाठी 35 मिनिट लागलेले आहेत। मिश्रण आता छान शिजलेलं आहे। तुम्ही बघू शकता पीठ छान असं घट्टसर झालेलं आहे। आपल्याला ज्या पद्धतीचं पीठ पापड बनवण्यासाठी पाहिजे त्या पद्धतीचं पीठ आपलं बनवून तयार आहे। आता मी गॅस बंद करून 5 मिनिट थंड होऊ देणार आहे हे मिश्रण आणि त्यानंतर आपल्याला याचे पापड बनवून घ्यायचे आहेत। आता मी गॅस बंद केलेला आहे। थोडा वेळ गॅसवरती असंच आपल्याला सोडून द्यायचं आहे। 4-5 मिनिट झालेले आहेत आणि मिश्रण हलकं असं थंड झालेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी मी एक कॉटनचा कपडा टाकून घेतलेला आहे
आणि त्यावरती आपल्याला हे पापड आवडीप्रमाणे टाकून घ्यायचे आहे, लहान मोठे असे। हे बघा, मी या पद्धतीचे छान असे पापड टाकून घेणार आहे। खूप छान असे पापड बनवून तयार होत आहेत माझे। मी जेवढं एक डबा पोह्यांचं प्रमाण घेतलं होतं त्या प्रमाणामध्ये माझे 50 ते 55 असे पापड बनवून तयार झालेले आहेत। तुम्ही बघू शकता किती छान असे मस्त पांढरे शुभ्र आपले पापड बनवून तयार झालेले आहेत। त्यानंतर आपल्याला हे पापड छान कडकडीत असे वाळवून घ्यायचे आहेत। तुम्ही उन्हामध्ये सुद्धा वाळवून घेऊ शकता। मी फॅन खालीच हे पापड वाळवून घेणार आहे। पापड फॅन खाली वाळवून घेतले मी, तरी सुद्धा माझे पापड एका दिवसामध्ये छान असे कडक झालेले आहेत। तुम्ही बघू शकता किती छान पापड कडक वाळून तयार झालेले आहेत। आता हे पापड आपण तळून बघूया। पापड तळण्यासाठी आपल्याला कढईमध्ये तेल छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला गॅस मध्यम करायचा आहे आणि पापड तळून घ्यायचा आहे। खूप छान असे आपले पापड बनवून तयार झालेले आहेत। अगदी दुप्पट ते तिप्पट आकाराचे आपले पापड फुलून तयार झालेले आहेत। अगदी खुसखुशीत आणि खूप मस्त हलके फुलके आपले पापड बनवून तयार होतात। हे पापड अजिबात तेलकट होत नाही। खूप छान असे आपले पापड बनवून तयार आहेत। अगदी पांढरे शुभ्र आणि हलके फुलके मस्त पापड। तुम्ही सुद्धा या पद्धतीने पापड नक्की बनवून बघा। आणि तुम्हाला आजची माझी पापडाची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।